नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. तर इथे मी माप लिहून घेतलेली आहे, तुम्हाला पुढे दाखवते. स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि छाती आहे 34 इंच, कमरघेर 28 इंच आहे आणि त्याच्या मापाने इथे आपल्याला इथे मापे टाकायची आहेत. तर इथे मी मापे लिहून घेतलेली आहेत, तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 14.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. छाती आहे 34 इंच, कमरघेर 28 इंच आहे आणि पुढील गळा 6 इंच आहे आणि पाठीमागचा गळा 9 इंच. स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर इथे बाहीची माप मी लिहून घेतलेली नाही, स्लीवलेस ब्लाऊज आहे म्हणून. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकायची आहेत. पहिल्यांदा इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. तर इथे मी अस्तर घेतलेले आहे. अस्तर मी फोल्ड करून ठेवले. ही ओपन साईड आहे, बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. पाठीमागच्या भाग आहे तो पाठीमागच्या भागाला डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी खालच्या साईडला 7 इंचावर माप टाकून घेते. इथून वरच्या साईडला आपल्याला इथे ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाचे माप टाकायचे आहे पूर्ण उंचीचे. पहिल्यांदा इथे सरळ रेष आखून घेतली. इथे मी 7 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे आणि 14.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर शोल्डर मी 5 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 5.5 इंच घ्यायचे. इथे छातीचे माप टाकायचं आहे. तर चौथा 8.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. छाती आहे 34 इंच आणि कमरघेर 28 इंच आहे. त्याचा चौथा 7 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे मी 7 इंच घेतले प्लस 1 इंच आणि 1.5 इंच मार्जिनचे घेतले. सरळ रेष आखून घ्यायची आणि इथे आता मुंड्यासाठी मी 1.5 इंच घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. गोलाकार काढून घ्यायचा. इथे गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे. गळारुंदी 2 इंच घ्यायची. ब्लाऊज स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर 1.5 इंच मी शिलाई मार्जिन सोडली आणि 2 इंचाची शोल्डर पट्टी तयार येईल. 1/2 इंच डाऊन करून घेतली गळ्याच्या साईडला. आता इथे पाठीमागच्या गळ्याची उंची 9.5 इंच घेतली. पाठीमागचा गळा व्ही नेक आहे. पहिल्यांदा इथे पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकून घेतले आणि आता इथे आपल्याला इथे व्ही नेकचा आकार काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी व्ही नेक काढून घेतला. आता इथे मी पाठीमाग खालच्या साईडला 7 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. ते तुम्हाला कशी डिझाईन बनवायची ते थोडी दाखवते. पुढे मी स्टिचिंगचा व्हिडिओ घेतलेला आहे. ते तुम्ही बघालच पुढे. तर ही प्लेट आहे ती मधल्या साईडला आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर जे 2 पार्ट होणार आहेत पाठीमागच्या भागाचे, तिथे अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. प्लेट टाकून झाल्यानंतर जी तयार पट्टी पाठीमागच्या भागाची येणार आहे ती 3.5-2.5 इंचची पाहिजे. अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचे कमरपट्टी जोडण्यासाठी. इथे अर्धा इंच मी खालच्या साईडला एक्स्ट्रा घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे तयार उंची 3 इंच घेतलेली आहे आणि अर्धा इंच इथे मी जास्त सोडलेले आहे कमरपट्टी लावण्यासाठी. आणि तिथून आपल्याला इथे जिथे फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी सरळ रेष आखून घेतली आणि तिथून मी कटिंग करून घेतले. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे, कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे पुढच्या भागासाठी माप टाकायचं आहे. इथे अर्धा इंच खालच्या साईडला जाईल आणि हा आपला एक्स्ट्रा कापड आहे. त्या अशा प्रकारे आपल्याला प्लेट टाकायची आहेत. 3 ते 4 प्लेट आल्या पाहिजेत. अशा प्रकारे आकार आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर पुढे मी स्टिचिंगचा व्हिडिओ या व्हिडिओमध्येच सांगितलेला आहे.
रेकॉर्ड केलेली आहे. इथे 6.5 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचे आहे, तर आयहुकच्या पट्टीसाठी अर्धा इंच घेऊन मी माप चॉक मारून घेतला. आता पाठीमागचा भाग आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि साईडून आकार काढून घ्यायचा, जसा आहे तसंच. पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग 1 इंचांनी जास्त असतो, तर इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेते. इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेते. सरळ रेष आखून घ्यायची. शोल्डरसाठी 5 इंच घेतले होते आणि मुंड्याच्या उंचीसाठी 5.5 इंच. त्याच्या मापाने माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची आणि इथे 1.25 इंचावर माप टाकून घेतले होते. इथे अर्धा इंच आतल्या साईडला घेतले पुढच्या भागासाठी आणि इथून 1.25 इंच घेतले आणि पुढच्या भागासाठी मुंड्याला गोलाकार काढून घेतला. जसे आपण पाठीमागच्या भागासाठी 2 इंच गळा रुंदी घेतली होती त्याप्रमाणे घेतली आणि 1/2 इंच डाऊन करून घेतले. पुढच्या गळ्याची उंची 7.5 इंच घेतली. पुढील गळा पंचकोनी आहे, तर इथे मी पंचकोनी आकार काढून घेते गळ्याचा. जास्त ब्रॉडमध्ये नाही घेत. जास्त ब्रॉडमध्ये घेतला तर लूज पडतो. तर मी आहे माप घेतलेले आहे 2 इंचाचे, त्याच्यामध्येच गळ्याचा आकार काढून घेतला. इथे टक्स उंचीचे माप टाकून घेतले 9.5 इंचावर आणि टक्स रुंदी 3.5 इंच घेतली. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे आकार काढून घेतला. इथून 1/2 इंच अजून एक मी आकार काढून घेतलेला आहे. टक्स रुंदी 2 इंच घेतली आणि उंची देखील 2 इंच घ्यायची. त्याच्यानंतर अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार काढून घ्यायचा. इथे कमर घेरचे माप टाकून घेते आणि जेवढे आपण टक्स रुंदीला 2 इंच घेतलेले आहे तेवढे पुढच्या साईडला वाढवून घ्यायचे. इथून मी अर्धा इंच वाढवून घेतलेले आहे. शिलाईमध्ये जाईल अर्धा इंच. आता इथे तुम्हाला दाखवते. पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आणि असा क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचा आणि जे एक्स्ट्राचे जे कापड अस्तरचे राहिलेले आहे ते कटिंग करायचं आहे. तर इथून देखील मी अशा प्रकारे मोजून घेते. इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इथून देखील आपल्याला कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे इथे मी पुढच्या भागाचे माप टाकून घेतलेले आहे. कटिंग करून घेते. इथे मी 1.5 इंच घेतले होते. जेवढी टक्स रुंदी घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे, कमी नको पडायला. तर इथे मी 2 इंच कमी घेतले होते, 1.5 इंच, तर अर्धा इंच वाढवून घेतले. अशा प्रकारे इथे प्रिन्सेस कटचे कटिंग झालेले आहे. आणि हा पाठीमागचा भाग आहे त्याचे देखील मी ते गळ्याची कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपल्याला इथे ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करायचं आहे. मी ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेतले. आता तुम्हाला इथे पाठीमागचा भाग कसा तयार करायचा तो सांगते. तर अस्तर मी उलट्या साईडून ठेवून घेतले. ब्लाऊज पीस उलट्या साईडून ठेवून घेतला. त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतले आणि अशा प्रकारे साईडून शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर साईडचे जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग केले आणि सरळ बाजूने आपल्याला इथे मी
कॅनव्हास पेपर गळ्याच्या मापाने कटिंग करून तयार करून घेतला होता. तो वरच्या साईडला मी ठेवून घेतला सरळ बाजूनी. आतल्या साईडून कट द्यायचे, म्हणजे आतल्या साईडला कॅनव्हास पेपर व्यवस्थित परतेल. इथे मी वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते. कॅनव्हास पेपरवरती मी दाबटीप देऊन घेतली आणि आतल्या साईडला परतवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर इथे मी रनिंग शिलाई देऊन घेते. हात शिलाई घातल्यानंतर जी शिलाई आहे ती काढून टाकायची. अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये पाठीमागचा गळा तयार करून घेतला. त्याच्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि मधून कटिंग करून घ्यायचे. इथे मी 3 इंचावर माप टाकून घेतले. आता आपल्याला इथे जो पाठीमागचा भाग आपण कटिंग करून घेतला होता तो तिथे प्लेट टाकून घ्यायचे आहेत छोटे छोटे. आणि खालच्या साईडला अर्धा इंच कापड सोडून द्यायचा कमरपट्टी जोडण्यासाठी. मी दुसऱ्या भागावरती देखील प्लेट टाकून घेते. इथे आपल्याला जे फायबरचे बॉल्स मी इथे तयार करून घेतले होते ते ठेवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे मी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचे. हा एक साईड झाला आपला, एक पार्ट तयार झाला. आता आपल्याला दुसरी साईड आहे तिथे कमरपट्टी मी इथे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे 1 इंचाचे. पहिल्यांदा सरळ बाजूने शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर जे अस्तर कच्चा कापड तयार करून शिलाई करून घेतलेला आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि हा पार्ट आहे त्याच्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई आली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे मी शिलाई करून घेतली. एकदम फिनिशिंगमध्ये पाठीमागचा गळा आलेला आहे आणि डिझाईन देखील छान दिसत आहे. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला इथे टक्सची शिलाई करून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडला टक्स मापाने शिलाई करून घ्यायची, डबल शिलाई द्यायची. इथे मी कमरपट्टीसाठी 1.5 इंचाचे अस्तर कटिंग करून घेतले आणि शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर सरळ बाजूने ठेवून घ्यायची आणि जिथे आपण टक्सची शिलाई दिलेली आहे तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. इथे देखील प्लेट टाकून घ्यायची मधल्या डिझाईनच्या तिथे. इथे मी मधल्या साईडची डिझाईन आहे तिथे कट देऊन घेतला, म्हणजे कमरपट्टी आतल्या साईडला व्यवस्थित परतेल. वरच्या साईडून दाबटीप देऊन घेतला. आतल्या साईडला परतवून घ्यायची आणि रनिंग शिलाई द्यायची.